नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 राज्यघटना या विषयावर त्याच्यातील कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न आले होते ते आपण बघणार आहोत. तर बघा, एकूण प्रश्न आले होते 15. त्या व्यतिरिक्त जर करंटचा अप्रोच बघितला तर करंटमध्ये एक प्रश्न होता, अभिजात भाषेला दर्जा देण्यात आला. तर त्यांचा कोणत्या भाषेला कसा दर्जा देण्यात आलेला आहे, कोणत्या सिक्वेन्सने, तो सिक्वेन्स विचारण्यात आलेला होता. आपल्या लेक्चर्समध्ये मी वेळोवेळी त्याच्यावरची ट्रिक पण मी सांगितली होती की तसं तेल का मी लावू. तर तवरून तमिळ, सवरून संस्कृत आणि मग तेलुगू असा तो सिक्वेन्स होता आणि सिक्वेन्स लगेच लागत होता. त्याच्यानंतर काठिण्य पातळी कशी होती तर ट्रिकी क्वेश्चन होते, आपल्याला विचार करावा लागत होता. वन लायनरमध्ये फक्त 3च प्रश्न होते, बाकीचे सगळे मल्टी स्टेटमेंटचे प्रश्न होते. ठीक आहे. वन लायनरमध्ये असणारे काय होते, कॅग जे आहे, कॅग इथे मी लिहिलेलं आहे, कॅगवर विचारला होता वन लायनरमध्ये की त्याचं आर्टिकल कोणतं, महाधिवक्ता याच्यावर विचारला होता की रिम्युनरेशन हे कोण ठरवतं, तर राज्यपाल. आणि क्लोजर मोशन याच्यावर उत्तर होतं कांगारू, हे त्याचं कांगारू मोशन हे त्याचं उत्तर होतं. तर हे 3च प्रश्न असे होते की जे वन लायनर होते. बाकीचे सगळे प्रश्न मल्टी स्टेटमेंटचे होते, तर त्याच्यासाठी आपल्याला विचार करावा लागायचा. तर कोणते कोणते होते आपण बघून घेऊ. तर बघा, भारतीय संघराज्य त्याच्यावर जे काही मते आहे, मॉरिस जॉन्स त्यांचे जे काही मतं आहेत ते विचारण्यात आलेले होते. त्याच्यानंतर सार्वजनिक उपक्रम समिती, आता हे जे आहे सार्वजनिक उपक्रम समिती, नंतर मूलभूत सार्वजनिक उपक्रम समितीवर एक प्रश्न होता, मूलभूत कर्तव्यांवर एक थोडा अवघड प्रश्न होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आंतरराज्यीय परिषदा, नंतर सर B.N. राव यांनी जो घटनेचा पहिला मसुदा तयार केला होता त्याच्यावर 4 स्टेटमेंट देऊन प्रश्न विचारले होते. राष्ट्रपतींवर 2 होते, एक राष्ट्रपतींचा नकाराधिकार आणि राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार, याच्यावर 2 प्रश्न होते. नंतर कॅगचं मी तुम्हाला सांगितलं, महाधिवक्ताचं पण सांगितलं. नंतर नागरिकत्व, ड्युअल सिटिझनशिप किंवा डबल सिटिझनशिप कोणत्या देशांमध्ये आहे त्याच्यावर प्रश्न होता. त्याच्यानंतर क्लोजर मोशन्स मी तुम्हाला ते सांगितलं, त्याच्यावर होता. नंतर साध्या बहुमताद्वारे कोणत्या घटना दुरुस्त्या केल्या जातात आणि त्याच्यावर खाली 4 स्टेटमेंट दिलेले होते. तर आपल्याला ते शोधायचं होतं. नंतर ज्या रिट्स जारी केल्या जातात न्यायालयांकडून त्याच्यावर प्रश्न होता, प्रोहिबिशनवर. नंतर 12वी अनुसूचीवर प्रश्न होता की त्याच्यातले कोणते कोणते कामं आहेत, विषय आहेत. आणि भाग 17 कार्यालयीन भाषा याच्यातले कलम दिले होते. हे कलम बघा इथे मी हे जोड्या लावांच्या स्वरूपात हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. धन्यवाद.